तर सामन्याला सुरुवात पाहतोय हिराई स्पोर्ट्स सुबाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा या दोन संघादरम्यान ही लढत आता आपण पाहतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अंकुश खरपुडे. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू सरळ यष्टनच्या वरून ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉलने इथे सुरुवात केली अंकुश या गोलंदाजाने. जयदीप फलवी आणि सूरज बरफ अशी ही जोडे पण पाहतोय. स्ट्राईक वरती सूरज आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती जयदीप. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट बॉल संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा झालाय पंचांकडनं. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय. या व्हाईट बॉल धावकाला आता सुरुवात झालेली आहे. फलंदाज बाद होतो. यावेळेस आपण पाहतोय सूरज याची खेळी संपुष्टात आलेली आहे. हेलो हेलो देवी प्रसाद घर हेलो हेलो देवी प्रसाद घर पर है? संदीप वलवी येतोय. न्यू बॅटर. ते फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढला गेला होता. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने आता धावसंख्येला आता पाहतोय आकार मिळालाय. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फक्त दिशा देण्याचं काम इथे केलं गेलं होतं. या 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर ही सिंगल आलेली आहे. चांगली सुरुवात अंकुश करताना दिसतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जयदीप याचा डायरेक्ट हिट झालेला आहे. इथे डायरेक्ट हिट झालाय आणि आपण पाहतोय संदीप वलवी याची खेळी आलेली आहे. विश्वनाथ येतोय. न्यू बॅटर विश्वनाथ बरफ. इथे बघा काय फटका खेळलाय, जबरदस्त फ्लॅट 6 येताना दिसतोय विश्वनाथ बरफ याच्या बॅट मधून. इसने हमको एक बार तो हेमलेट में देखा है, अब दूसरी बार भी हेमलेट पहन के गया तो पूरा फंसेगा ना। हेमलेट काम करते ना, बिना हेमलेट के जाते ना बिंदास। ये क्या बात करते हैं यार, वो पुलिस सीधा खोपड़ी में गोली मारेगा।
बघा या षटकाराने धावसंख्या आता धावसंख्येला आकार मिळाला आहे. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपण पाहतो या खोलवर डपाचा चेंडू यावेळेस विश्वनाथ करता बॅट बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 9. या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी राहिला. पॉवर प्लेचं हे षटक मार्गस्थ आहे. इथे पाहतोय झेल ड्रॉप इथे झालाय आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. फक्त सिंगल धाव असेल. नागेश येतोय. बघा ज्या प्रकारे तिकडे फलंदाज थांबले होते की झेलची वाट बघते, झेल पडण्याची वाट बघत राहिले होते आणि त्यानंतर एक धाव त्यांनी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तिकडे आणि एक धाव ही पूर्ण झाली शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या मग पाहतो दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण क्लीन बोल्ड यावेळेस विश्वनाथ बरफ याला अखेरीस थांबवलं गेलं, स्टॉप केलंय, त्याच्या इष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फलंदाज बाद झालाय. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटिला, अगो हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटिला, तुझे कपाली लाटिला, तुझे कपाली लाटिला, गो फॅशन मराठी सोबई तुला. इथे पाहतो पण पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केला आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक येताना दिसतोय. 6 धावा षटकार. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर एक मोठा फटका यावेळेस हर्षद वल्वी याच्या बॅट मधून येताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो या शफल आउट करण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहतो या बॅट बॉल संपर्क झालेला नाही आहे, मात्र पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल
इथे येताना दिसतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. एक चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू इथे आपल्याला नागेश म्हसे असा पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजांनी केलेली आहे. 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे पादोपान ब्लॉक मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. अपील झाली होती, मात्र अपील फन्सानी फिटावून लावलेली आहे. एकदम तर कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू, मात्र काय जबरदस्त फटका देखील हर्षद वलवी आणि चेंडूला खोदून काढले अक्षरशः. इथे जयदीप थोडासा अडचणीमध्ये सापडला होता, मात्र चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आता निर्माण झाली होती. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि मग पाहतो या 2 धावेने धावसंख्या आता 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि मग पाहतो या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. ते पाहतोय सफल होऊन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हर्षद वलवी असा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. 1 धाव इथे पळून पूर्ण केली गेली. या एका धावेने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. 22 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं गेलंय. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. आपण पण एक छोटासा ब्रेक देऊया डीजे महेंद्र याला संधी. वेसावची पारू नेसली गो नवा सारा. वेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे. थँक्यू डीजे. यस, थँक्यू डीजे. तिसरं षटक हाताळण्यासाठी दिलीप कोम येतोय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू इथे टाकला गेलाय. ऑन साईडला आपण पाहतोय लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. फेकी ही थोडीशी खराब झालेली आहे, त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर श्री साई गणेश चिंचपाडा आणि सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या 2 संघादरम्यान मॅच होईल. दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. या दरम्यान एक सिंगल धाव इथे कंप्लीट केले गेले. लेग बायच्या सुरुवात ही धावफलकावरती नोंदवली जाईल. एका धावेत धावसंख्या आपण पाहतोय आता 25 या आकड्यावरती. 25 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. ते आपण पाहतोय बॅटचा एज आणि फलंदाज बाद. इथे हर्षद वलवी याच्या खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. पारू दर्याचे पुंजेला. जाऊ
चल गो बंदराला गप्पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला गप्पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला गप्पारू दर्याचे पुंजेला नारळ निघालाय सोन्याचा नारळ निघालाय सोन्याचा मान देवाला दर्याचा मान देवाला दर्याचा देवा वादल नको दर्याला नको उजड महेश येतोय न्यू बॅटर महेश फडांगे एक बिग हिटर आपण पाहतोय एक बिग मॅन आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचा पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला गेला क्षेत्ररक्षक आहे तिकडे फक्त एक सिंगल धाव इथे घेतले दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि आता जयदीप तिकडे अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि आता पंचांनी सांगितलंय की तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय नॉट आउट असेल नॉट आउट मिस्टाबिंग झालेला आहे आणि चांगला झेल देखील ते पकडला गेलाय फलंदाज बाद होतोय महेश भडांगे बिग विकेट डाऊन दिसाला आज पुनवेचे दिसाला आज पुनवेचे दिसाला पोरांचे तिनिंगालाय दमानीला खोली काशीराम दाखवा होरकारले धंद्याला न जाऊ चल माव्याची रस आणावला होरकारले धंद्याला न जाऊ चल माव्याची रस आणावला होरकारले धंद्याला न जाऊ चल माव्याची रस आणावला तिसरं षटक मार्गस्थ आहे धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 शेवटचा एक बॉल इथे आता आपण पाहतोय बाकी राहिलाय ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू तेव्हा पाहतोय टाकला गेलाय लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट केली गेली या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय लोक जमलाय गो बघावला लोक जमलाय गो बघावला माझे वेसावचे पारूला माझे वेसावचे पारूला तुझा नखवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनानं जायलाय
इथे पाहतोय पण खूप चांगला प्रहार इथे केलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 34 या आकड्यावरती. ते शफल आउट करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर याचा बॅट बॉल संपर्क तेवढं चांगलं झालं नव्हता. एक धाव इथे मिळाली. एका धावेने धावसंख्या आता 35 या आकड्यावरती 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 2. अजूनही आपण पाहतोया 4 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकात. लॉग ऑफ मध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते 4. म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय एमबी स्पोर्ट्स बागपडा संघ. पूल करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहतोय फलंदाज धावचित होतोय. बघा विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला होता तिकडे आणि तेच कारण धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि क्रॉसिंग देखील झालं आणि धावचित स्वरूपात फलंदाज बाद झाला तिकडे. फुलटा चेंडू स्कळ क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक होता मात्र बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा. 42 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 42 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. चला आपण जातोय नेक्स्ट मॅचचा टॉस कडे. टॉस केला जाईल श्री साई गणेश चिंचपाडा आणि सम्राट स्पोर्ट्स सागपाडा. हॅलो चेक. चला दोन्ही कर्णधारांना यायचे आहे टॉस करण्यासाठी. हॅलो. चला एकच संघनायक या ठिकाणी आलेला आहे. टॉस केला जातोय लगेच. एका बाजूने अक्षय.
टॉस केला जातोय अमर बाबर यांच्या शुभ हस्ते. गावदेवी कामन असं सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा गावदेवी कामन सांगितले तेव्हा तेव्हा बहुजन विकास आघाडी याचा कौल दिला आहे. मी अमर बाबर यांना विनंती करतोय आपण बसून घ्यावं. टॉस जिंकला काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील चिंचपाडा संघ. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतला गेला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस ओ टू DJ. बेचाळीस धावांचं टार्गेट ठेवलं गेले 24 बॉलमध्ये. या 42 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटक हाताळण्यासाठी सूरज बरफ हा पहिला षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 2 सलामीवीर पाहतो आपण, अंकुश आणि शंकर. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र ते बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज सूरज बरफ याने. इथे शफल करण्याचा प्रयत्न यष्ट्या दाखवल्यात आणि सूरज बरफ याने ते वाकवल्यात. फलंदाज बाद. विकेट इथे डाऊन झालेली आहे. 0 वरती पहिला गडी इथे बाद झालाय. 42 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि पाहतोय इथे विकेट एक मिळवलेली आहे सूरज याने. आपण पाहतोय पोमण इथे ती स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय देखील झालेला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका ते केला गेला. ज्ञानेश्वर भडांगे आहे तिकडे, चेंडूला उचलेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने श्री गणेश झालेला आहे. धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. स्कोर इज ऑन 1.
उलटा चेंडू पूल केलाय आणि हा पॉवरफुल देखील झालेला आहे. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. बघा फुलटॉक चेंडू होता, जी ताकद हवी ती मिळालेली नाही आहे, मात्र चेंडूला गॅप मध्ये घेऊन काढलाय. तेच कारण 4 धावा इथे मिळाल्यात. 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे तिकडे. चेंडू भरपूर दूरवरती गेलाय. तिकडे मॅच बॉल देखील आलाय बघा. तिकडे मॅच बॉल देखील आलाय. चला बॉल फेकायचा आहे तो. चांगले चेंडू इथे आपण पाहतोय सूरज आणि इथे टाकला गेलाय. चांगली बॉलिंग इथे करतोय आपण पाहतोय. कमी वयामध्ये चांगलं क्रिकेट इथे खेळत असताना आपण पाहतोय. एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचे जे खेळाडू आपण पाहतोय, हर्षद असेल, जयदीप असेल, सूरज असेल, एक चांगला प्लॅटफॉर्म महेश भडांग यांनी त्यांना इथे दिलेला आहे. इथे पाहतोय जयदीप चेंडूच्या खाली आलाय आणि एक चांगला झेल इथे पकडला गेलाय. आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाड्या टीम मध्ये विश्वनाथ असेल, हर्षद असेल, जयदीप असेल, सूरज असेल, या खेळाडूंना जास्त संधी दिली जाते आणि या संधीचं आतापर्यंत सोनं केलंय या खेळाडूंनी. पहिले षटक हे संपलेलं आहे. पहिल्या षटकात 2 गडी मिळवले गेलेत आणि आपण पाहतोय 5 धावा फक्त खर्च केल्यात सूरज याने. यानंतर श्री साई गणेश चिंचवाडा आणि सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या 2 संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. हर्षद वल्वी, हर्षदचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. संदीप वल्वी येते तिकडनं आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. रनिंग मध्ये एक अप्रतिम झेल इथे संदीप वल्वीने पकडलाय. फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल तिकडे पकडला गेलाय. भरपूर जो एरिया होता कव्हर केला तिकडे संदीप वल्वी आणि जो नव्याने आला होता फलंदाज तो आता तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. नव्याने फलंदाज संदेश येतोय, संदेश मसे आणि दीपक कोम अशी ही जोडी आता आपण खेळपट्टीवरती पाहणार आहोत. 42 धावांचा पाठलाग करत असताना हिराई स्पोर्ट्स ससुपडा संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती जाताना दिसतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा लागल्यात. मात्र त्यानंतर षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती विकेट आणि हा दुसरा बॉल आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपात आलाय, निर्धाव आलेला आहे. हर्षद वल्वियाचा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय हर्षद याने. पंचांनी सांगितलंय का चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. आपण आज विकी याला देखील पाहतोय जो इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. येस्टर्नच्या मागे तिकडे फ्लाइंग स्लिप मध्ये त्याला तैनात केलं गेलंय. त्यानंतर अक्षय देखील आहे फ्लाइंग स्लिप मध्ये.
त्यानंतर एक कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर एक लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. लॉंग ऑनमध्ये महेश याला पाहतोय. काऊ कॉर्नरमध्ये संदीप याला तैनात केलं गेलंय. त्यानंतर मिड विकेटमध्ये सूरज. त्यानंतर स्क्वेअर लेगमध्ये जयदीप. चांगलं क्षेत्ररक्षण इथे लावलं गेलंय. चांगला चेंडू हर्षद याचा. चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. लाईन लेंथ ही चांगली आपल्याला पाहायला मिळते. गुड लेंथवरती चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बाकीचं काम अरुण वल्वी जो यष्टिरक्षक आहे तो पूर्ण करतोय. डॉट बॉल आणखीन एक येताना दिसतोय आपल्याला. धावसंख्या 6. इथे देखील एक चांगला चेंडू डॉट बॉल. ते आपण पाहतोय 42 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं. 42 धावा पूर्ण करायच्या आहेत. मात्र लगातार आपण पाहतोय डॉट बॉल जे आहेत ते येताना दिसत आहेत. फुटा चेंडू. इथे देखील डॉट बॉल येईल. यस, डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती. म्हणजे या षटकात या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. ती देखील वाईटच्या स्वरूपात. ती म्हणजे हर्षद वल्वी. आणि धावसंख्या झाली आहे 6. अजूनही मॅच जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 36 धावा म्हणजे 18ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. विश्वनाथ आलाय आणि या विश्वनाथने देखील चांगली सुरुवात केलेली आहे. दीपक साठी पाहतोय चांगला चेंडू टाकला होता. चांगल्या लेंथ वरती चेंडू टाकला होता. फक्त एक सिंगल धाव इथे अंकित केली गेली. आणि आपण पाहतोय की पुन्हा एकदा संदेश हा स्ट्राईक वरती येताना दिसतोय. संदेशाने आतापर्यंत 5 बॉल हे डॉट खेळून काढलेत. इथे पाहतो आपण बॅटचं एज लागलं होतं. ब्लेड ओपन केलं होतं बॅटचं. आणि एक धाव इथे अंकित केली गेली. विवेक होते तिकडे. विवेक विकी उराडे. आणि त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हॅलो चिक. स्ट्रेट पाहतोय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता दिलीप कोम याच्याकडनं. फुलटा चेंडू ऑन साइडला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे संदीप वल्वी. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि पाहतोय कुठला फलंदाज इथे बाद झालाय. तर पंच सांगतील कुठला फलंदाज बाद झालाय. तर दीपक हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 29 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. 8 चेंडू आणि 29 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत.
आता कैलास आलाय, कैलास वाघ, आणि कैलास वाघ याला आता एक मोठी डरकाली फोडावी लागणार आहे. आणि कैलास वाघ याला डरकाली फोडता आलेली नाही आहे. बघा तो देखील आल्या पावली माघारी परततोय. आणखीन एक विकेट इथे मिळालेली आहे. फलंदाज बाद कैलास वाघ याची देखील खेळी ही संपुष्टात आलेली आहे. ते पाहतो आपण स्टॅमिंग झालाय. शतरक्षक आले होते तिकडे साई, आणि साई कडनं झाला मिस्टेक. झेल ड्रॉप, जीवनदान इथे मिळालंय. आणि आपण पाहतोय एक धावफलकावरती नोंदवली गेली. 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मॅच जिंकण्याकरता 6 बॉल बाकी आहेत, आणि 6 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा. जयदीप येतोय आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. 28 धावांची आवश्यकता आहे. आणि पहिल्या बॉलवरती इथे देखील विकेट मिळवलाय. जयदीप याने देखील विकेटने सुरुवात केली आपल्या ओव्हरला, आपल्या षटकाला. दिलीप याची खेळी देखील संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. यानंतर जे 2 संघ आहेत त्यांनी रेडी राहायचं आहे. जयदीप वल्वी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. फुलटा चेंडू ऑन साईडला फटका देखील गेलाय. सूरज आहे, मात्र सूरजच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून जातोय. हा चौकार आलेला आहे. आणि आता 4 बॉल 24 धावांची आवश्यकता, म्हणजे 4 षटकार आता ठोकावे लागणार आहेत. 4 चेंडू आणि 4 षटकार हे ठोकावे लागतील मॅच जिंकण्याकरता. बघा मॅच अजूनही संपलेला नाहीये. इकडनं आता 4 षटकार हे ठोकावेच लागणार आहेत. ऑन साईडला फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक महेश भडांगे आहे तिकडे. चेंडूला उचलला गेला, फेकलं गेलं. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 22 धावा. आता हे समीकरण कठीण झालंय. ऑन साईडला इथे फटका खेळला गेला. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. थोडासा फंबल झाला तिकडे महेश भडांगेकडनं. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे उपलब्ध झाली. 2 धावा कंप्लीट केल्या. आपण पाहतोय
2 धावा जरी आल्या असल्या तरी आपण पाहतोय की या सामन्यावरती जी पकड आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाची ती भरपूर मजबूत झालेली आहे. ब्लॉकर मध्ये चेंडू ते टाकलाय जयदीप फलवी आणि डॉट बॉल पाहतोय 5 बॉल टाकून झालेत या षटकातील. शेवटचा एक बॉल बाकी राहिलाय आणि आपण पाहतोय की जो 42 धावांचा टार्गेट होता तो चेस करत असताना आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा एकतर्फा हा सामना आपल्या बाजूने घेऊन आलाय. ज्या प्रकारे विकेट्स आल्यात, ज्या प्रकारे बॉलिंग झालंय, ज्या प्रकारे शतरक्षण झालेलं आहे एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाचं. चेंडू देखील येतोय डॉट आणि अशा प्रकारे हा सामना हा मॅच इथे एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. तर हळक हिराई स्पोर्ट्स ससूपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीम.